तू एक काम कर, याचा विचार करत बसू नको. श्रेयसला चहा घेऊन जा आणि त्याची समजूत काढता येते का बघ. निदान त्याने तुझ्याशी आबोला धरू नये एवढं तरी बघ. तुझा आणि त्याचा संवाद तुटता कामा नये. डोळे पुस आणि जा बरं. देवा, आता आणखी परीक्षा बघू नको रे या प्रामाणिक मुलीची. तिला तिचं प्रेम मिळू दे. चहा गरम आहे तोपर्यंतच घे. कसा होता आजचा दिवस? सांग ना कसा होता. बरं ठीक आहे, चहा पिऊन घे आणि मग सांग. मला वाटतं मी तुझ्याशी बोलत नाहीये हे एव्हाना लक्षात आलं असेल तुझ्या. तू खरंच माझ्याशी बोलणार नाहीयेस का? श्रेयस सॉरी, पण प्लीज तू बोल ना माझ्याशी प्लीज. बोलेन ना. ते गुरुजींचं जे काही म्हणणं आहे ते नाकारायला माझी मदत कर. मी बोलेन तुझ्याशी. नाहीतर अपेक्षा ठेवू नकोस माझ्याकडून. मी जाणून बुजून त्रास देत नाहीये तुला. बरं ठीक आहे, तयार आहे. मी देईन तुझी साथ. ठीक आहे? खरंच नक्की? थोडा काळ जाऊ दे ना, म्हणजे थोडा वेळ दे मला प्लीज. याच तुझ्या अप्रोचचा प्रॉब्लेम आहे मला. हा जो तू स्टँड घेतेस ना, मला तोच आवडत नाहीये. आधी म्हणायचं प्रेम आहे आणि मग कच खायची. मला काहीच मान्य नाही आराध्या. हे जे आपल्यावर बंधन लादलं जात आहे ना, मला स्ट्रॉंगली असं वाटतं की ते सगळं खोटं आहे म्हणून. आणि मी आता तडजोड करणार नाहीये. जर माझं म्हणणं मान्य असेल तर मी बोलेन, नाहीतर बोलणार नाही. दॅट्स इट. श्रेयस तू आराध्याला झालेला त्रास चालणार आहे का तुला? तू माझ्याशी बोलत नाहीयेस, असा अबोला धरलायस. त्यामुळे माझं मन किती तळमळत आहे कळतंय का तुला? मला त्रास होत नाही असं वाटतंय तुला? मग आता तू पण ठरव, तुझ्या श्रेयसला त्रास झालेला तुला चालणार आहे का नाही ते. मला तर काय, तू सोक्ष मोक्ष लावायचंच आहे. तू प्लीज एकदा विचार कर श्रेयस, प्लीज. तू नको छळूस ना माझ्या श्रेयसला प्लीज. परीक्षा तुझ्या प्रेमाची आहे आराध्या. हा बोला असाच ठेवायचा आहे का संपवायचा आहे? ही परीक्षा तुझी आहे. श्रेयस, श्रेयस ऐक ना प्लीज. श्रेयस तू असा अबोला धरलास तर मी कशी जगू श्रेयस? मला आनंद होतोय असं वाटतंय तुला? आता या सिच्युएशन मध्ये मी काय करू जेणेकरून तुझी समजूत निघेल? तू सांग. मी करते. नाही, मला ही सिच्युएशनच बदलून टाकायची आहे. ते गुरुजींनी जे काही सांगितलंय ना ते मला मान्य करायचं नाहीये आणि आपल्या नात्याची नवरा बायको म्हणून नव्याने सुरुवात करायची आहे. मला बास झाला आता. अरे पण आला ना हा पण. हा तुझा सतत येणारा पण 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 मला आता खटकायला लागलाय आराध्या. मी सगळं सांगते तुला. तू शांतपणे ऐक. मी सगळं ऐकलंय मी. आणि मला त्या शब्दांचे खेळ नको आहेत. प्लीज मला सरळ सोप्या हो किंवा नाही यात उत्तर हवंय. बस. एवढं सोपं नाहीये. हो किंवा नाही माझ्यासाठी सोपं आहे. उगाचच कॉम्प्लिकेट केलेल्या आहेत गोष्टी आराध्या. हे बघ, आपण नवरा बायको आहोत. नवरा बायको सारखं एकत्र जगायचं. दॅट्स इट. हो किंवा नाही. आराध्या, या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुला एवढा विचार करावा लागेल असं वाटलं नव्हतं का मला?
मला वाटलं होतं लगेच उत्तर देऊन मोकळी होशील तू. नाही, मी खरं सांगतोय, तुझा प्रत्येक उत्तरात येणारा पण मला बाणासारखा जिव्हारी लागतोय. अरे डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलंय आता. मी खूप समजून घ्यायचा प्रयत्न केलाय, खूप प्रयत्न केला, पण आता मी खरंच हर्ट झालोय आराध्या. खरंच खूप हर्ट झालोय. एवढं सोपं नाहीये. मला तुला जे सत्य सांगायचंय ते असं 4 शब्दात सांगून मोकळं व्हावं एवढं सोपं नाहीये श्रेयस. मला तुला सगळं खरं खरं सांगायचंय, पण तुला न दुखावत योग्य वेळ, योग्य शब्द आणि योग्य मनस्थिती बघूनच सगळं सांगावं लागेल, नाहीतर अनर्थ होऊ शकतो. हो आणि नाही ह्याच्यामध्ये माझं जग श्वास रोखून उभं. मी कसं सांगू तुला? अक्षय 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 उठ. काय झालं एवढं एक्साइट व्हायला? अरे, गोष्टच तशी घडली आहे. म्हणजे दिवाळी, दसरा, पाडवा सगळे सण एकाच दिवशी आलेत असं समज. जबरदस्त संधी चालून आली आपल्याकडे. उठ काय श्रावणी? उठून बस. श्रावणी उठ म्हटलं ना, तू उठून बस आधी. बस. काय आहे अक्षय? अरे जरा उत्साह दाखव. तुझ्या बायकोने हुशारीने एक मोठी संधी हेरली आहे. मग नवरा म्हणून जरा तरी कौतुक करू शकतोस की नाही? हो ग, खरंच तू आहेस ना, त्यामुळे निभाव लागतोय माझ्या आयुष्यात. नाहीतर वाट लागली असती ना. खरंच खूप लकी आहे मी. ते तर तू आहेसच. बरं, माझ्या हाताला एक हुकुमाचा एक्का लागलाय. म्हणजे तो श्रेयस आणि तारा यांच्यात अबोला आहे.